मिळाल्या। मागच्या मॅचचा सुपर हिरो किरण पवार हा क्रीडांगणामध्ये जाताना पाहायला मिळतोय आणि त्याच्या सोबतीला आपण संकेत केदारी हा खेळाडू जाताना पाहू शकाल। संकेत केदारी आणि बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय प्रफुल मोकल। पहिले षटक हाताळण्यासाठी प्रफुल देखील पाहायला मिळेल। सावलेच गावाची जून महिन्यामध्ये मोठी पालखी साजरी केली जाते आणि त्या उत्साहामध्ये सातत्यानं आज जर सुपर 4 मध्ये सावळेश्वर सावले संघ पोहोचला तर वेदिका एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर बलिशेठ घरत साहेब आणि अनिकेतजी घरत यांच्याकडून संघासाठी बोकड दिला जाईल। सावले खेळाडूसाठी हे पारितोषिक पाहायला मिळते। श्री बैरीनाथ प्रसन्न सावळेश्वर सावले आणि त्यांच्या विरोधात आपण स्मायरा 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगावला पाहू शकाल। चला फार वेळ घेतलाय खेळाडूंना मी रिक्वेस्ट करतोय पुन्हा एकदा की आता जास्त वेळ आपण टाइम खर्च करू नका। सलामीचे बॅट्समन किरण पवार आणि संकेत केदारी हे दोन खेळाडू मैदानामध्ये जरूर पाहायला मिळतील। प्रफुल मोकल हा गोलंदाज पहिल्या षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय। 5 षटकांची देखील मॅच आहे आणि 5 षटकांमध्ये तुम्हाला 5 गोलंदाजांचा वापर करावा लागेल। महत्वाची मॅच, डू ऑर डाय, अभी नहीं तो कभी नहीं। जिंकाल तर स्पर्धेचं स्वप्न पूर्ण होईल। जर तुम्ही स्पर्धेमध्ये आल्यानंतर जे स्वप्न पाहिलं होतं की काही झालं तरी ही स्पर्धा गाजवायची आहे आणि या स्पर्धेमध्ये आजची रात्र कोणाच्या नावावरती राहील। प्रफुल मोकल तयार आहे, लेफ्ट हँडेड मीडियम फास्टर गोलंदाज आणि त्याच्या समोर बॅट्समन किरण पवार। पहिला बॉल मॅच मध्ये इथे देखील मजा येईल। 2 सामने उत्तमरित्या जिंकलेत पारगाव टीमने देखील, परंतु सहजरित्या आपल्या बॅटिंगच्या जोरावरती 2 सामन्यामध्ये विजय स्थापन करणारा श्री बैरीनाथ प्रसन्न सावळेश्वर सावले संघ। चला इथून पहिल्या बॉलवरती सिंगल किरण पवारच्या बॅट मधून येताना पाहायला मिळते। 5 षटकांची मॅच, प्रफुल मोकलच्या विरोधात किरण पवार आणि संकेत केदारी हे 2 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील। गोलंदाज तयार, पुढचा बॉल मिस टायमिंग आहे, फटका फसलाय। संकेत केदारीची मोठी विकेट्स प्रफुल मोकलने पटकावली आणि पहिला धक्का लागलाय तो म्हणजे बैरीनाथ प्रसन्न सावळेश्वर सावले टीमला। तुझं घड्याळ एवढ्या रात्रीमध्ये देखील स्पर्धेचा आनंद घेत असताना, कारण क्रिकेट वरती नितांत प्रेम है और बिल्कुल यहाँ पर मयूर भाई तांडेल मैच का आनंद लेते हुए गवान से बिलोंग करते हैं और क्रिकेट के लिए बहुत सारा प्यार है उनका और उनका मित्र परिवार। इस आज मेघनाथ शेठ प्रतिष्ठान वेटर क्लब झांसी की टूर्नामेंट में जो यहाँ पर एंजॉय कर रहे हैं, मयूर भाई तांडेल आपका स्वागत करेंगे। पहिला खेळाडू बाद झाला 1 या धावसंख्येवरती आणि किरण पवार यांच्यासाठी आणखीन पारितोषिक आले। 50 धावा या मॅच मध्ये काढल्या तर प्रणय घरत, रोशन जाधव आणि राहुल पाटील यांच्याकडून 3000 रुपयाचे कॅश प्राइज या ठिकाणी किरण पवारला दिलं जाईल। मगाशी देखील आपण हाच उल्लेख केला की प्रचंड मोठा फॅन वर्ग आहे किरणचा आणि जेव्हा जेव्हा किरणची मॅच असते त्याचे चाहते तिथे गर्दी करतात आणि आज देखील प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम। नवीन खेळाडू आपण राज केदारला पाहू शकाल। ओ बॉल पकडला जरूर परंतु थ्रो झाला नव्हता। डेंजर एंड कडे किरण पवार धावत होते, रन्स मिळेल। 1 बॉल हातामध्ये राहिला आणि तदनंतर थ्रो झाला नव्हता, त्यामुळे ही 1 सिंगल कंप्लीट केली जाईल। परंतु चांगली गोलंदाजी प्रफुल मोकलचं कौतुक करूया। 4 बॉल मध्ये फक्त 2 धावा दिल्यात आणि 1 बहुमूल्य विकेट संकेत केदारला त्यांना बाद केले। किरण पवारचा प्रहार करण्याचा प्रयत्न, डिपमेंट विकेट मध्ये फिल्डर जरूर तैनात आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतील, रन्स मिळायला जाईल 1 धाव आणि 1 धावेनं संथवाई इंद्रायणी अशी सुरुवात मैदानामध्ये पाहू शकाल तुम्ही। 3 धावा आणि 1 खेळाडू बाद झालाय। अद्याप या ओव्हर मधील शेवटचा बॉल राहिलाय आणि प्रफुल मोकलची चांगली गोलंदाजी। पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये रोखून ठेवण्याचं चॅलेंज हे मैदानामध्ये पाहायला मिळते। गोलंदाज प्रफुल मोकल सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव या टीमचा अष्टपैलू खेळाडू आहे। नेहमीच त्याच्याकडून प्रचंड मोठ्या अपेक्षा राहिल्यात पारगाव टीमच्या समर्थकांना आणि आज देखील
चांगलं कार्य त्याने साधलंय. 5 बॉल मध्ये अवघ्या 3 दिल्यात. शेवटचा बॉल आहे. प्रहार केलाय. अंपायरच्या अगदी पायाच्या जवळून निघालाय बॉल. सीमारेषा पार जाईल. खणखणीत आलाय. चौकार. बहिरनाथ प्रसन्न सावलेश्वर 11 सावले क्रिकेट संघाला सुवर्ण संधी असेल. जर इथून हा संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला तर वेदिका इंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा तथा भारतीय जनता पार्टी उरण तालुका चिटणीस बलिशेठ घरत साहेब आणि त्यांच्या समेत अनिकेत घरत यांच्या वतीने एक बोकड आपल्यासाठी दिला जाईल. धन्यवाद. पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-7 अशी धावसंख्या धावफलकावरती. चला शॉर्ट टीम मीटिंग. एकत्रित सर्व खेळाडू येऊ नका कारण रात्रीच्या 3:10 होत आहेत आणि प्रचंड वेळ आज देखील रात्रीमध्ये लागलाय. त्यामुळे विनंती करतोय आम्ही तुम्हाला टीम मीटिंग इथे घेण्यासाठी तुम्हाला वेळ दिला जाणार नाहीये. षटक क्रमांक 2 घेऊन केतन मेहरा गोलंदाज मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकामध्ये तो उपस्थित झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 आल्या. षटक क्रमांक 2 केतन मेहर तयार. समोर बॅट्समन किरण पवार जो पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा शांत पाहायला मिळालाय. 2 बॉलमध्ये फक्त 2 धावा आणि तो मागील मॅच मध्ये काय धुमाकूळ घातला किरण पवारनं आणि तोच किरण पवार पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. समोर केतन मेहर 40+ हा खेळाडू. प्रदीर्घ अनुभव केतनच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. परंतु किरण आहे जो जास्त वेळ शांत बसणारा खेळाडू नाहीये. बॉलला फेकून दिले सीमा पार. किरणच्या बॅट मधून आलाय हा दर्जेदार षटकार. या षटकारांना संघ पोहोचेल 1 खेळाडू बाद 13 वरती. केतनचं स्वागत करत असताना किरण पवार समोर टाकला बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण केलं आणि ही खासियत आहे किरणची. आज प्रथमतः बॅटिंग पाहायला मिळते शेवटच्या मॅच मध्ये त्यांच्या वाट्याला आणि किती धावा इथे जमा केल्या जातील. मागील मॅच मध्ये दिगोडी टीमच्या विरोधात प्रचंड मोठी धावसंख्या सावलेश्वर सावले संघाने उभी केली आणि इथे देखील प्रथमतः ते बॅटिंग करतायत. राऊंड द विकेट्स पुढचा बॉल. आणखीन एक व्हॉट अ शॉट. बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि त्याला फेकून दिलाय फाईन लेग बाउंड लाईनच्या पलीकडे. इट्स अ मॅक्सिमम मायटी यूज षटकार. सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघावरती प्रतिभाशाली खेळाडू आणि त्याला रोखणं कठीण बनलं आज प्रत्येक गोलंदाजाला. ज्या पद्धतीने किरण पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय चॅलेंज राहिलाय प्रत्येक टीमसाठी. पहिल्या मॅच मध्ये तो बॅटिंगसाठी उतरला नव्हता. तिथे त्यांच्या खेळाडूंनी त्याला मॅच जिंकून दिली आणि दुसऱ्या मॅच मध्ये किरण पवारनं अर्धशतक झळकावलं आणि ते आता पोहोचलाय 4 बॉल मध्ये तब्बल 14 वरती. अगदी स्क्वेअर लेगच्या अंपायर्स त्यांच्यापर्यंत तो शॉन पोहोचलाय. अगदी त्यांची मैत्री झाली. 3 रात्रीमध्ये ते जवळजवळ जासईलाच मुक्काम करतायत. स्क्रीनवरती तुम्ही रक्षितला पाहताय त्यांच्या समेत बंटी आणि रणजित दादा यांना देखील तुम्ही मुख्य स्क्रीनवरती पाहू शकाल. बॅकफुटला गेले इनफिल्डच्या वरून ताडलाय. 2 षटकारानंतर हा कलात्मकता कौशल्यता ठणकावून सांगणारा आलाय किरण पवारच्या बॅटमधून. चौकार. सहजरित्या बॅटिंग सुरू आहे. अगदी प्रत्येक बॉल वरती तुटून पडलाय किरण. 18 धावा 16 धावा 3 बॉल मध्ये खर्च केल्यात. 2 षटकार आणि इथे एक चौकार येताना पाहायला मिळाला. महागडी गोलंदाजी दबाव निर्माण केलाय किरण पवारनं आणि जोपर्यंत किरण पवार खेळपट्टीवरती राहील तोपर्यंत तुम्हाला मोठे फटके जरूर पाहायला मिळतील. त्यामुळे त्याला रोखणं गरजेचं आहे. इथे चांगला बॉल टाकलाय. क्लीन बोल्ड केलाय किरण पवारला आणि या मॅच मधली गोल्डन विकेट्स. बिग फिश इन द नेट. किरण पवार झालाय क्लीन बोल्ड.
श्री भैरीनाथ प्रसन्न सावळेश्वर सावले टीम साठी केतनच्या 3 बॉल वरती जरूर चोप बसला, परंतु ओल्ड इज गोल्ड, जुनं तेच सोनं आणि ते मैदानामध्ये पाहायला मिळालं. चौथ्या बॉल वरती किरण पवारला क्लीन बोल्ड करण्यामध्ये तो यशस्वी राहिलाय. धाव फलकावरती 23 धावा. चला किरण बाद झालाय, त्यामुळे आता इथे दबाव निर्माण करू शकतात गोलंदाज. तो अक्षय पवार क्रीडांगणाच्या आतमध्ये उतरलाय. तो आजच्या रात्रीमध्ये किरण पवारने ज्या पद्धतीने परफॉर्मन्स दिला, तो खेळाडू परतल्यानंतर आता दबाव निर्माण करण्याची संधी आहे, ती म्हणजे स्मायरा 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव या संघाला. अक्षय आलाय बॅकफुट वरती जाऊन लेटकेट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट साधू शकले नाहीयेत, पण तो एक धाव घेण्यापासून रोखू शकणार नाही दोन्ही खेळाडूंना. एका धावेने संघाची धावसंख्या 24, 24 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. 2 खेळाडू आतापर्यंत बाद झालेत. 24 धावा. सुरुवातीच्या 3 बॉलमध्ये 16 होत्या, परंतु मागील 2 बॉलमध्ये फक्त 1 धाव आले, त्यामुळे चांगलं कमबॅक म्हणूया आपण गोलंदाज केतन मेयरचं देखील. चांगल्या शैलीचा गोलंदाज आणि आता मात्र रोखून ठेवलाय. राऊंड द विकेट्सना शेवटचा बॉल लॉफ केलाय. बॉलला ऑन साइडला लॉंग ऑन रिझन मध्ये, काऊ कॉर्नरच्या रिझन मध्ये बॉल चाललाय. फिल्डर पोहोचलेत. कुणाल तारेकर त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि 2 धावा घेण्याचा पर्याप्त वेळ इथे देखील मिळाला. एंड ऑफ द सेकंड ओव्हर आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13.00 सरासरीनं श्री भैरीनाथ प्रसन्न सावळेश्वर सावळे संघाची धावसंख्या 2 बाद 26 धावा. अतिश म्हात्रे हा गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये येताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 अतिश म्हात्रेला आपण पाहू शकाल. 18 बॉलचा उर्वरित खेळ बाकी आहे. आतापर्यंत 13च्या सरासरीने वाटचाल केली आहे, ती म्हणजे श्री भैरीनाथ प्रसन्न सावळेश्वर सावले टीमनं. पुढील येणाऱ्या 18 बॉलमध्ये किती धावा इथे जमा होतील अक्षय पवारचा हा फटका फसलाय आणि इथे लॉंग ऑफला टिपलाय कॅच. आणखीन एक मोठा धक्का लागेल सावळे संघाला. फलंदाज अक्षय पवार बाद. किरण पवार बाद झाल्यानंतर टीम वरती दबाव निर्माण करण्याची संधी राहील आणि तेच कार्य केले. अक्षय पवारला देखील स्वस्तामध्ये पाठवलंय. नवीन खेळाडू रोहित केदारी मैदानाच्या आतमध्ये. रोहित केदारी मैदानाच्या आतमध्ये आलाय. अक्षय पवार म्हटलं की नेहमी पारगावच्या क्रीडांगणामध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी तिथेच जात असतो. एकमेकांच्या रणनीत्या ठाऊक होत्या आणि लॉंग ऑफला अगदी सरळ त्याचा कॅच पकडला गेला. मोठी विकेट्स या मॅच मध्ये. अक्षय पवार, किरण पवार 2 नामांकित खेळाडू बाद झालेत आणि आता रोहित केदारी. पहिल्या मॅच मध्ये देखील रोहितनं चांगला परफॉर्मन्स दिला होता, तिथे डावाला त्यानं सावरलं. दुसऱ्या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग त्याने केली आणि इथे देखील धावांची गरज आहे. राज केदारी आणि रोहित केदारी हे 2 खेळाडू मैदानामध्ये आपण पाहू शकाल. अतिश म्हात्रे हा खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ओव्हर द विकेट्सनं पुढचा बॉल टर्न केला, बॉलला बाहेर वळवल्या. लेग कट करण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्राच्या सायना 27 धावा धाव फलकावरती. एक चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपला गेला. 1 धाव खर्च करत 1 खेळाडू देखील बाद केल्या. अतिश म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट्स न पुढचा बॉल. मध्यम गतीचा गोलंदाज आहे. ओ इथे लाईन मध्ये बदल केलाय. चांगल्या पट्टीने रिलीज करत असताना चेंडू कधी कधी टर्न करतायत गोलंदाज आणि कधी कधी वेगाने गोलंदाजी होते, त्यामुळे फलंदाजांसाठी थोडंसं कठीण बनलंय.
आणखीन एक डॉट बॉल. शेवटची मॅच आहे रात्रीमध्ये आणि इथे किती धावसंख्येपर्यंत मजल मारेल तो म्हणजे श्री बैरीनाथ प्रसन्न सावळेश्वर सावळे टीम. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मागे चाललाय बॉल. ओ डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बाल बचावलेत खेळाडू. पुन्हा एकदा शेवटच्या क्षणाला चांगला कॉल दिला आणि थांबले खेळाडू. रन्स मिळणार नाही या डॉट बॉलची होईल सांगता. बॅट हवेमध्ये होती, थ्रो देखील तेवढाच वेगाने पोहोचला. तो शेवटच्या क्षणाला जो कॉल राहिला त्यामुळे खेळाडू सुरक्षितपणे पोहोचलेत. 2.3 बॉलचा खेळ संपला गेला. 15 बॉलच्या समाप्तीनंतर 27 धावा. दुसऱ्या षटकामध्ये किरण जेव्हा बॅटिंग करत होता असं वाटलं की एक मोठा स्कोर इथे देखील बनेल, पण तो परतल्यानंतर आता टीमकडे आव्हानं वाढलीत. रोहित केदारीचा फटका देखील फसलाय. लॉंग ऑफ वरून खेळाडू धावत सुटलेत आणि इथून कॅच ड्रॉप. ओ कॅच सोडलाय. नीरज तारेकर त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि महत्वाचा कॅच ड्रॉप केला असं आपण म्हणूया. आणि या मॅच मध्ये जर रोहित केदारी बाद झाला असता तर आणखीन दबाव वाढला असता, तो म्हणजे सावले संघावरती. परंतु इथे कॅच सोडल्या. फिल्डिंगचा दर्जा तुम्हाला उंचवावा लागेल, फिल्डिंगची गुणवत्ता, फिल्डिंगचा स्टँडर्ड, आणि या गोष्टी महत्वाच्या आहेत. जेव्हा तुम्ही पहिल्या सत्रामध्ये धावा वाचवण्यासाठी उतरता मैदानामध्ये, इथे कमीत कमी धावसंख्येवरती रोखायचं आहे. चांगली गोलंदाजी हाताळतायत परंतु फिल्डर्सला देखील साथ देणं तेवढंच गरजेचं आहे. आतिश म्हात्रे चांगली गोलंदाजी हाताळली आतापर्यंत. मिस टायमिंग घ्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. कॉटन बोल्टची संधी. ओ कम्मालीचा कॅच पकडलाय. लाजवाब झेल आणि इथून आणखीन एक धक्का लागेल तो म्हणजे सावळेश्वर सावले टीमला. रोहित केदारी झालाय झेल बाद. नंतर 29 धावा आणि खेळाडू बाद आहेत. टोटल 4. हा गोलंदाज चौथ्या षटकामध्ये येताना पाहायला मिळेल. आज संपूर्ण रात्रीमध्ये आपण आवाज ऐकलात. अगदी विपुलजी पाटील सर गावठाण आणि प्रवीणजी गायकर वाकडी यांना संपूर्ण रात्रीमध्ये आपण ऐकताय. दोन्ही नामांकित कॉमेंटेटर्स म्हणून ज्यांची ओळख आहे. 12 बॉल राहिलेत आणि नीरज तारेकर ओव्हर द विकेट्सनं अर्ध्या खेळपट्टीवरती टाकला हा बॉल आणि पंचांचा इशारा आला. इट्स अ वाईड बॉल. एक अतिरिक्त रन्स एक्स्ट्राच्या साहाय्याने संघ पोहोचेल 30 वरती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा. आतापर्यंत रन रेटचा विचार केला तर 10च्या सरासरीनं कमीत कमी 55-58 धावा या बनवायला हव्यात सावळेश्वर सावले टीम. आणि तितक्या धावेची आवश्यकता देखील राहील कारण आजच्या रात्रीमध्ये ज्या पद्धतीनं पारगाव टीमनं क्रिकेट दाखवलाय, दमदार परफॉर्मन्स. यॉर्कर बॉल खोदून काढल्या. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चाललाय. फिल्डर प्रफुल्ल मोकल बॉलला फील्ड करतील. रन्स मिळेल फक्त 1 धाव. सिंगलना तेवढा फरक पडणार नाही पारगाव टीमला. त्यांना देखील ठाऊक आहे इथे जर
रन्स कमी राहिल्या तर चान्सेस वाढतील मॅच जिंकण्याच्या. ही महत्वाची मॅच आहे. या स्पर्धेमध्ये आपली हुकूमत आणि सुपर 4 मध्ये पोहोचण्यासाठी या मॅच कडे अगदी 100% एफर्ट 100% प्रयत्न देताना पाहायला मिळतात. प्रत्येक खेळाडू आतापर्यंत चांगल्या ऊर्जेनं पाहायला मिळाला. या मॅच मध्ये टर्न केल्या बॉलला, स्विंग झाली बॅट, अगदी फिरले हातामध्ये आणि इथे देखील धाव मिळेल. एक धाव, एक सिंगल इथे कंप्लीट होताना पाहायला मिळते. थेंबे थेंबे तळेसाच्या युक्तीनुसार संघाला पुढे घेऊन चाललेत. स्क्रीनवरती तुम्ही आमचे लाडके आयोजक, मुख्य आयोजकांपैकी तुम्ही सर्वांना पाहू शकाल. मुझे पे ताव देते हुए बंटी को देख सकते आप. बंटीनं चांगला परफॉर्मन्स पहिल्या रात्रीमध्ये दाखवला. अगदी त्याची देखील बॅट बोलताना पाहायला मिळाले आणि घरच्या मैदानामध्ये नेहमीच त्याचा बोलबाला राहिलाय. उरण प्रीमियर लीग पर्व दुसरं, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट बाईक त्याने जिंकली. त्याच्या समेत दो कॅशियर प्रमोदजी मडवी और रक्षित मात्रे, त्यांची प्रचंड मेहनत आहे प्रत्येक रात्रीमध्ये. त्यांना आपण ऑन द स्क्रीन पाहू शकाल. 32 धावा धावफलकावरती. 3.3 बॉलचा खेळ संपला. फुल टॉस दिलाय आणि त्याच्यावरती प्रार केलाय, आक्रमण चढवलंय. या फटक्याची गरज आहे. मच निडेड सिक्सर. स्कोरबोर्ड वरती धाव फलकावरती धावा लागले गेले 4/38. एक मोठा फटका पाहायला मिळाला. नीरज च्या विरोधात आक्रमण केले. बॅट्समन राज केदारी 7 बॉल मध्ये 14 काढल्यात. युवा खेळाडू आणि पहिल्या मॅच मध्ये देखील आय थिंक राज केदारी मॅन ऑफ द मॅच राहिला. प्रचंड आत्मविश्वास आज बॅटिंग मध्ये त्याच्या झलकताना पाहायला मिळतोय आणि या गोष्टी कराव्या लागतात जेव्हा तुम्ही मोठ्या फॉर्मॅट मध्ये बॅटिंग करता. पुढे आले, डान्सिंग डाऊन द ग्राउंड, आक्रमण केले सरळच्या दिशेनं, लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या पलीकडे. कमालीचे 2 फटके आणि या 2 षटकारांना आता धावफलक वेगाने पुढे चाललाय. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार आणि हे षटक आता महागडे ठरले. नीरज तारेकर आणखीन एक फुल टॉस. कनेक्शन तेवढं चांगलं नव्हतं त्यामुळे बॉल अगदी समोरच पडला. रन्स मिळते 1. रिव्ह्यूची मागणी केली. थर्ड अंपायर्स तिसरे पंच स्क्रीनवरती डिसिजन पाहतील. तिसरे पंच शैलेशजी चव्हाण सर यांच्याकडे आपण जाऊया आणि निर्णयाची प्रतीक्षा करूया. योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. इथे 2 बॉल मध्ये 2 षटकार पाहायला मिळाले आणि तदनंतर हा फटका. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचांचा डिसिजन इथे येतोय. जे आमचे तिसरे पंच होते शैलेशजी चव्हाण सर, त्यांनी आमच्यापर्यंत निर्णय दिला. इट्स अ फेअर बॉल. 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर श्री बैरीनाथ प्रसन्न सावळेश्वर सावळे संघाची धावसंख्या 4/45 धावा. चला अंतिम षटक. फिल्डिंग लावून घ्या खेळाडूंना विनंती करतोय आम्ही. लास्ट ओव्हर आणि उद्याच्या रात्रीमध्ये 40+ उद्या जास्तही 40+ संघ देखील खेळताना पाहायला मिळेल. उद्या प्रमोद
मुख्य कोचची भूमिका बजावतील. काल त्यांनी एक षटकार देखील मारला. कमालीची बॅटिंग त्यांनी काल केली. प्रमोद यांच्या बॅटमधून धावा त्यांना पाहायला मिळाल्या होत्या. पण उद्या त्यांना कोचची भूमिका बजवायची आहे. 40+ खेळाडू खेळतील. उद्या शर्यत टॉप 10 टीम मधून अगदी बाय साठी आपण शर्यत ठेवणार आहोत उद्याच्या रात्रीमध्ये. 45 धावा झाल्या. 4 षटकांचा खेळ संपला. शेवटचं षटक आणि लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. गोलंदाज प्रवीण मोकल हा गोलंदाज शेवटच्या षटकामध्ये येताना पाहायला मिळतोय. अंतिम षटक आहे प्रवीण मोकलच्या हातामध्ये. हे षटक टाकण्याची जिम्मेदारी म्हणूया की आता धावा चांगल्या झाल्यात आणि मागील 2 षटकांना आता टेन्शन जे होतं ते दूर केले. 9 बॉलमध्ये 21 काढल्यात. सोडले बॉलला. पंचांचा इशारा आला. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्रा रन इथे. तो तिसऱ्या पंचांची निर्णयाकडे आपण जातोय पुन्हा एकदा. थर्ड अंपायर कार्य पाहतील. ऑनफिल्ड डिसिजन वाईड आलाय परंतु तिसऱ्या पंचांची मागणी केली. फिल्डिंग डिपार्टमेंटने रिव्ह्यू मागितलाय. व्हाईट बॉल. चला तिसऱ्या पंचाने देखील तोच निर्णय दिला आणि फिल्डिंग डिपार्टमेंटने रिव्ह्यू गमावला इथे. जो एक रिव्ह्यू तुम्हाला दिला जातो आता तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाहीये. 46 धावा 4 खेळाडू बाद. उर्वरित शेवटचे 6 चेंडू. प्रवीण मोकल तयार. ओव्हर द विकेट्स. पहिला बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न केलाय. मागे चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक तैनात आहे. रन्स मिळेल 1. एक सिंगल न स्ट्राइक रोटेड. लेग बायचा इशारा अंपायरचा आणि एक्स्ट्राच्या सायना एक सिंगल धाव फलकावरती आपण ऍड करतोय. 47 धावा या धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. आणखीन 5 बॉलचा खेळ बाकी आहे. कितपर्यंत मजल मारेल श्री बैरीनाथ प्रसन्न सावळेश्वर सावळे टीम. टप्पा टाकलाय बॉल. बॅकफुट वरती जाऊन पंच केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. ओ कॅच ड्रॉप केलाय. सुरुवातीला असं वाटलं की जरूर कॅच हातामध्ये पकडलाय. भूषण पाटील आपण त्या ठिकाणी पाहिलं. 2 धावा कंप्लीट होतील आणि पंच इथे इशारा करतात की तिसरी धाव मिळणार नाहीये. दोन्ही खेळाडूंना एकाच वेळी एंड सोडावा लागेल. धावा मिळतात 2 धावा. चला नॉन स्ट्राईक वरती जातील ते खेळाडू. 49 धावा धाव फलकावरती जोडल्या जात आहेत. जास्त टाइम खर्च करतायत बॅट्समनला देखील विनंती आहे. 49 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. अद्याप या ओव्हर मधील 4 चेंडूंचा उर्वरित खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 4 बॉल मध्ये किती धाव संख्येचा आकडा इथे सेट केला जाईल जो असेल स्मायरा 11 सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव टीमच्या विरोधात. ओ परफेक्ट यॉर्कर. पुन्हा एकदा इथे विकेट कीपरने आपली चपलाई दाखवली. जज केले बॉलला. स्टॉप केलाय बॉल आणि पुन्हा एकदा कुठल्याही प्रकारची इथून चला अंपायर्स आम्हाला सूचित करतात की कुठल्याही प्रकारची रन्स इथे नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर वाढवलंय शेवटच्या ओव्हरमध्ये प्रवीण मोकलनं. 3 बॉलमध्ये फक्त 3 दिल्यात. शेवटचं ओव्हर आहे आणि इथे आक्रमण व्हायला हवं तिथे शांत ठेवण्याचं काम करतायत. लाजवाब गोलंदाजी. किती नियंत्रण आहे गोलंदाजीमध्ये. बॅकफुटवरती जाऊन मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. ओ साधू शकले नाहीये. रन्स मिळेल 1 आणि एका धावेने संघाची धावसंख्या 50 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. श्री बैरीनाथ प्रसन्न सावळेश्वर सावळे संघ पोहोचलाय 50 या धावसंख्येवरती. उर्वरित शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 50 धावा आतापर्यंत धावफलकावरती जोडल्या गेल्यात. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाज प्रवीण मोकल तयार. फिरून खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक इथे डॉट बॉल. शेवटच्या ओव्हरमध्ये दबाव. शेवटच्या ओव्हरमध्ये अगदी अडचणींचा सामना करण्यास भाग पडलाय ते म्हणजे सावळेश्वर सावळे टीमला. 5 बॉल मध्ये फक्त 4 मोजल्यात आणि शेवटचं षटक राहिले प्रवीण मोकलच्या आतापर्यंत नावावरती. पण शेवटच्या बॉलवरती आक्रमण करतील का.
आज रात्रीमध्ये प्रवीण मोकलनं दमदार खेळ दाखवला संपूर्ण रात्रीमध्ये. प्रवीण मोकलचा हा बॉल फटका फसला. विकेट किपर फार दूर राहिले. दुसऱ्या धावेसाठी वळलेत खेळाडू आणि पुन्हा एकदा थर्ड अंपायर्स. चला तिसरे पंच शैलेशजी चव्हाण सर या आपण आणि स्क्रीनवरती आपण पाहू हा निर्णय. दुसरी धाव घेत असताना बॅट्समन पोहोचलेत की नाहीये यासाठी आपण निर्णय थर्ड अंपायर्स टीव्ही अंपायर्स कडे चाललोय. 50 धावा जरूर बनल्यात परंतु इथून किती धावा ऍड केल्या जातील याकडे मुख्य स्क्रीनवरती हा डिसिजन. नॉट आउट. चला 2 धावा कंप्लीट होतील आणि स्कोर पोहोचलाय 52 या धाव संख्येवरती आणि या मॅचला जिंकण्यासाठी सुपर 4 मध्ये प्रवेश करण्यासाठी 53 धावेची आवश्यकता. तो खुशी हुए और साथ में बली शेठ ने भी काफी एंजॉय किया इस गाने को. इस गेम में कैमरा आपकी तरफ ही था. येणारे 30 चेंडू आणि 53 धाव संख्येचा पाठलाग करावा लागेल. इथून सर्व विशेष आभार व्यक्त करेल आयोजकांचा ज्यांनी सातत्यानं 2 दिवस समालोचन करण्याची संधी दिली आणि शेवटच्या टर्न मध्ये आपण जाऊया रॉकस्टार प्रवीणजी गायकर यांच्याकडे आणि ऐकूया त्यांना. धन्यवाद. तड़प तड़प चिंतित में इस कॅमेरे में आप देत राहा. तर इथे आपण सन्मान करूया मित्रांनो संयम यांचा. 2 दिवस आपण 2 रात्र स्पर्धेमध्ये आपण ज्यांचा आवाज ऐकलात वरून समालोचक असोसिएशनचे सदस्य त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूया. तेरा मुझे अच्छा लगा. धन्यवाद संयम. चलते हैं मैच की तरफ. आज की रात्रि का आखिरी मैच और ठीक 3:38 का समय. तो पारगांव टीम के लिए सुवर्ण मौका है. लगातार 3 छक्के दागते तो वेदिका एंटरप्राइजेस के सर्वे सर्वा तथा उरण तालुका भारतीय जनता पार्टी चिटनीस और मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठ्ठल क्लब झांसी के अध्यक्ष बली शेठ गरत इनके ओर से 2000 का इनाम दिया जाएगा. दोनों टीमें उनके ही काफी नजदीकी है. दोनों टीमों के लिए उन्होंने इनाम रखा गया है. चलेंगे मैदान की तरफ. लक्ष्य है 53 रनों का. विवेक बोलो तैयार. पहली गेंद बिल्कुल यहां पर फुल टॉस पे की थी.
दूसरे का प्रयास जरूर कर रहे, तब तक वहां पर 2 रन पूरे किए और विकेट हैट्रिक के लिए भी बिल्कुल यहां पर 2000 का इनाम है, यानी कि लगातार 3 छक्के और लगातार 3 विकेट, यानी कि दोनों भी टीमों के लिए सुवर्ण मौका है और दोनों भी टीमें उनके काफी करीब की है, तो दोनों भी टीमों के लिए उन्होंने ये सुवर्ण मौका दिया है। पहली गेंद के ऊपर 2 रन और थोड़ी सी कुछ दिक्कतें आती हुई वहां पर बैट्समैन को। ये रेड बॉल करार घोषित करते हुए अंपायर। चलिए ये देखिए हमारा सम्मान यहां पर किया जा रहा है। प्रमोद की तो गेंदबाजी की तारीफ ही क्या है, खतरनाक गेंदबाजी के लिए जाने जाते हैं वो बाएं हाथ के। कल स्टेप आउट होकर बड़ा छक्का धागा उन्होंने, जब मौका मिलता है तो डाउन द ग्राउंड मारने की ताकत दिखाते हैं। तो चलिए 2 रन, थोड़ी सी कुछ रुकावटें नजर आई थी वहां पर कुणाल तारेकर को। फेवरेट स्ट्रोक है इनका, फॉलिंग स्वीप मारना चाहते थे लेकिन शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में जब तक गेंद को उठाए फील्ड करे तब तक वहां पर 1 रन लेने का पर्याप्त समय। 1 रनों की मदद से टीम का स्कोर है 3 रन, 53 रनों का लक्ष्य। अट्ठाईस में 50 की आवश्यकता है। 53 बने बैटिंग स्माइरा 11 से सदगुरु सीमेंट सप्लाईज पारगांव, तो फील्डिंग कर रही है भैरवनाथ प्रसन्न, सावलेश्वर 11 सावले। विवेक देखिए बेहतरीन आज गेंदबाजी की, युवा चेहरा, यंग टैलेंट। बढ़िया गेंदबाजी, एक्शन कितना बढ़िया इस बॉलर का देखिए, आसानी के साथ गेंद को रिलीज कर दे। और साथ ही साथ प्रवीण मोकल को, जिस बल्लेबाज ने पूरे आज के रात्रि में बेहतरीन बल्लेबाजी की है, उनके ही खिलाफ उन्होंने कितनी शानदार, लीजिए कितना बेहतरीन है जब गेंद उनको रिलीज करते तो उनका एक्शन कितना लाजवाब। लाउड अपील वहां पर की गई थी अंपायर की तरफ। लगातार बॉडी से थोड़ी सी दूर गेंदें फेंकी जा रही है। विश्वास था वहां पर सचिन कुरुंगले इनको, और बॉलर का वो रिस्पांस भी चाहिए था, शायद फिर अंपायर को सोचना मजबूर हो जाए। लेकिन वहां पर सचिन कुरुंगले इनके ओर से तो हमने अपील देखी, लेकिन बाहर जो है हमारे स्टेज के पीछे उधर से भी जोर से आवाज है, हाउ वाज दैट। बोलो तैयार, अच्छी वापसी विवेक की ओर से, शातिर। तो इस बार भी बैक टू द बॉलर, क्या कमाल की गेंदबाजी है। मेरे ख्याल से विश्वजीत ठाकुर को भी इन्होंने ही लगातार ऐसा ही कुछ बाहर की गेंदें रखाई थी, अभिजीत ठाकुर को, और इस बार भी वही लेंथ, कमाल की गेंदबाजी कर रहे, मौका नहीं दे पा रहे बल्लेबाजों को। 3 बने पावर पे के ओवर में, कितनी जानदार और वजनदार गेंदबाजी यहां पर। चलिए इस बार भी डॉट बॉल की समाप्ति। बॉलिंग पसंद आई हो तो एक बार जोरदार तालियां। क्या कमाल की गेंदबाजी की है, सिर्फ 3 रन, वो भी सेट बैट्समैन के खिलाफ, यानी कि पहले ओवर की समाप्ति के बाद 3, अब 4 ओवर चाहिए 50। ये कुमार सानू जो इन्होंने गाया हुआ ये संगीत है, और खास करके करिश्मा कपूर और गोविंदा का ये संगीत। चलिए बिल्कुल यहाँ पर रन संख्या पहुंची है, स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे। 3 रन, 12.50 का रिक्वायर्ड रन रेट, धीरे धीरे बढ़ता हुआ 24 में चाहिए 50। थोड़ी सी मुश्किलें बढ़ती हुई बॉलिंग में दूर वाले छोर से परिवर्तन। अब यहाँ पर मिस्टर केपी किरण पवार आएंगे बॉलिंग के लिए। सामने बल्लेबाज होंगे कुणाल तारेकर, एक के पास अनुभव है, एक के पास ये उभरता हुआ सितारा है। देखेंगे किस कॉल पर कौन भारी पड़ेगा। बोलो किरण तैयार। ओवर ट्रैकर की बॉल खेलना चाहते थे कहीं पर, और गेंद कहां गई, मिड विकेट की तरफ। बढ़िया फील्डिंग, अक्षय पवार तेज दौड़ 30 और सर्कल की तरफ दौड़े चले आए, तब तक वहां पर 1 रन मिलेगा।
1 रनों की मदद से स्कोर पहुंचा है 4। 23 गेंदें और जीतने के लिए 49 की जरूरत थी। किरण पवार अपनी बॉलिंग में तैयार थे। आई थिंक वहां पर बैट्समैन रेडी नहीं, विकेट कीपर थोड़े से या फिर रन अप लेते हुए किसी भी बॉलर्स को उनका स्टार्ट रहना वो बहुत जरूरी होता है। ओवर द विकेट से बॉलिंग कर रहे हैं फिलहाल इस वक्त, तो थोड़ा सा रन अप जो है कई दिक्कतें नजर आ रही है। बोलो तैयार। एक बात अच्छी है कि विकेट नहीं गवाया अभी तक पारगांव टीम ने, तो इस बार लगातार फॉलिंग स्वीप खेलने की तैयारी में रहे थे, लेकिन किरण ने जाना उन्हें और सीधी गेंदे जो है वो बिल्कुल उन्हें फेंक रहे। 1 रन वहां पर मिलेगा। 1 की मदद से टीम का स्कोर है 6 रन। 21 गेंदे 47 रनों की जरूरत है। क्या खूबसूरत गेंदबाजी की है पावर प्ले के ओवर में, वो भी बहिरनाथ प्रसन्न। टीम सावलेश्वर 11 सावली के गेंदबाजों ने मौका नहीं दे पा रहे। लगातार यॉर्कर, तो कभी जड़ में, तो इस बार ऑफ ट्रैकर की बॉल थोड़ा सा सर पर टकराई, जोर से गेंद चले। खिलाड़ी आई थिंक सुरक्षित है। कुछ इस तरीके का ठीक प्रकार गेंद लगी थी फिल ह्यूज को, ऑस्ट्रेलिया की, वहां पर उनकी डेथ हुई। ये लीजिए, ये टेनिस बॉल है, वो बहुत जोर से लगी जहां पर शरीर का मेन हिस्सा जहां पर रहता है, जहां पर अपने सिर का, वहीं पर दिमाग जो रहता है वहां पर वो गेंद देख सकते हैं आप, जोर से टकराई। सेफ है खिलाड़ी। इस बार बड़ा शॉट खेलने की कोशिश में दबाव था, वो दबाव से मात्र पूरी तरीके से यहां पर रहते हुए और विकेट जाएगा मैदान से बाहर। ये पहला करारा झटका स्माइरा 11 श्री सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव टीम के लिए। नंबर आखिरकार पहला गवाया, विकेट निकालने में कामयाबी दिलाई वहां पर गेंदबाज किरण पवार ने। पहले ओवर में 3, इस ओवर में 3, दोनों टीमों को सुवर्ण मौका है। लगातार 3 छक्के दागते हैं बल्लेबाज। तो भारतीय जनता पार्टी ओरन तालुका चिटनीस तथा मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विक्टर क्रिकेट क्लब झांसी के अध्यक्ष और वेदिका एंटरप्राइजेस के सर्वे सर्वा बलिशेठ घरत, इनके ओर से लगातार 3 छक्कों के लिए 2000 का इनाम और लगातार 3 विकेट लेने वाले गेंदबाज को भी वहां पर 2000 का इनाम है। यानी कि दोनों भी टीमों को सुवर्ण मौका है। प्रफुल्ल मुकल स्ट्रॉन्ग बॉडी लैंग्वेज के बल्लेबाज किरण पवार के सामने, तो बड़ा शॉट आते ही खेलना चाहते थे। बढ़िया गेंदबाजी, एक और शानदार। पहले ओवर में 3, इस ओवर में 3, यानी कि 12 गेंदें यूं ही समाप्त हुई। रन मात्र बने 6। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 1 विकेट के नुकसान पर 18 गेंदें चाहिए 47 रनों की जरूरत। रक्षित के चेहरे के ऊपर ये अचानक स्माइल आती है ना, बहुत अच्छा लगता है। 6 रन। रक्षित भी मेरे ख्याल से इसी साल में शादी हुई ना। अच्छा है, चलिए आपकी नई इनिंग भी शुरुआत हुई। बेस्ट ऑफ लक आपके लिए भी। बंटी के तो सुपुत्र आए थे, उसको पिता जब उसको हुआ कि कहाँ है, वो बंटी भाई उधर है बोलते हैं। खतरनाक आदमी वो तो, बंटी से खतरनाक है। बोलो तैयार। अक्षय पवार की पहली गेंद, कैच हिट की यहां पर जरूर मांग की गई थी, लेकिन थोड़ी सी गेंद वहां पर पिछले रनआउट का मौका वो भी शायद गवा दिया है। चलिए तब तक वहां पर 2 रन वहां पर पूरे किए। 2 रनों की मदद से टीम का स्कोर है 8। 17 गेंदे 45 रनों की फिलहाल अभी भी आवश्यकता है। धीरे धीरे यहां पर मुकाबला थोड़ा सा दूर जाता हुआ। मिस्टर एपी अक्षय पवार, अच्छा शॉट, लेकिन खिलाड़ी मौजूद है किरण पवार, आसानी के साथ गेंद को उठाए। तब तक वहां पर केवल 1 रन मिलेगा। 1 रनों की मदद से पिछले कुछ गेंदें अगर देखेंगे ना, लगभग 14 गेंदें फेंकी गई है, अब तक एक भी बाउंड्री नहीं है, एक भी यहां पर छक्का नहीं है। ये थोड़ी सी दुविधा होगी पारगांव टीम के लिए।
बने रहना है तो बड़े स्टॉक लगाना बहुत जरूरी है। ये नहीं कि विकेटें भी आपकी गवाई है, 10 विकेटें अभी भी आपके साथ में 9 विकेटें सुरक्षित है। यानी कि साफ पता चल रहा है कि गेंदबाजी उतनी खतरनाक हो रही है तो ये मुश्किलें हो रही है। इस बार मुस्तंडे बल्लेबाज के बल्ले से बड़ा शॉट निकला था, थोड़े से नाखुश है वहां पर अक्षय पवार खिलाड़ी से, और ये सीधा फ्लैटेड छकड़ी मिली है बल्लेबाज प्रफुल्ल मोकल के लिए। ताकत इस स्ट्रोक में, एक्शन रिप्ले आपके सामने, और थोड़ा सा वाइड रखना चाहते थे वहां पर खिलाड़ी को। 6 रन मिलेंगे, 15 बने, 15 गेंदों में अब चाहिए 38 रनों की फिलहाल अभी भी आवश्यकता है। इस बार राउंड द विकेट से आए थे, खुद वहां पर अपने फॉलो थ्रू में ओ मार लीजिए, एक आध रिस्क लेते तो शायद मामला बन सकता था। किरण पवार थे वहां पर कवर के लिए। 1 रन मिलेगा, 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा है 16। 14 गेंदे, 37 रनों की अभी भी आवश्यकता है। ठीक इस प्रकार ही मुकाबला सावले और दिगोड़े के बीच में देखने को मिला, जहां पर दिगोड़े टीम ने थोड़ी सी गलती की और यहां पर पारगांव टीम क्या क्रिकेट खेल पाएगी। अक्षय पवार वेरी गुड बॉलिंग, तीनों के तीनों गेंदबाजों ने सटीक गेंदबाजी की है। अपील तो की गई थी, बॉलर का वो रिस्पांस नहीं था, और जैसे जैसे डॉट बॉल आती है वहां पर प्रेशर वैसे बढ़ता जा रहा है। पहले देखा किरण पवार, फिर अक्षय पवार, 13 गेंदे 37। रिवर्स शॉट खेलने का प्रयास हो, खराब फील्डिंग, ये गलती नहीं करनी चाहिए थी। छोटे कद के खिलाड़ी थे मेरे ख्याल से मौजूद वहां पर, विवेक कुरुंगले, जिन्होंने बेहतरीन गेंदबाजी की है, वही विवेक की ओर से गलत फील्डिंग, मिलेगा चौका। ओवर की समाप्ति, 12 गेंदे 33 की आवश्यकता। बॉलिंग मार्ग पर रोहित केदारी, लेफ्ट हैंडर बल्ले गेंदबाज जो है मेरे ख्याल से इस टीम में जगदीश मस्कर उन्हें थोड़ा पीछे रखा। उसकी वजह एक है कि लेफ्ट हैंडर बैट्समैन वहां पर मौजूद है, तो थोड़ी सी कहीं ना कहीं अलग रणनीति के तहत यहां पर आज चल रही है। भैरीनाथ प्रसन्न, सावलेश्वर 11 सावली टीम, जिन्होंने संपूर्ण रात्रि में आज माइंड सेट क्रिकेट खेला। किरण पवार का अर्धशतक, वो बल्लेबाजी हमने देखी, तो लेफ्टी है, उसके खिलाफ शायद राइट हैंड बॉलर का इस्तेमाल अनुभवी रोहित केदारी का। 12 में चाहिए 33 पहली गेंद लेकर। फुल टॉस बॉल जरूर फेंकी थी, अच्छा शॉट, लेकिन गैप में है गेंद। 2 खिलाड़ी आकर गेंद को रोके, तब तक गेंद सीमा रेखा पार, 4 रन। तो सलमान खान इधर से गुजर रहा है तो उसको आवाज आती वो रोकता। तो चलिए चौका मिला पहली गेंद के ऊपर, मैच में रोमांचक पैदा है। 11 गेंदे 29 रनों की जरूरत, 29 की आवश्यकता है। पहला प्रहार चौका रोहित के ऊपर, और इस बार यॉर्कर का प्रयास अलॉन्ग द कारपेट ऑन साइड में मोड़ दिया गेंद को, और थोड़ी सी फील्डिंग खराब है वहां पर। खुद अक्षय पवार मौजूद थे, उनके ओर से अपेक्षा नहीं थी, जहां पर 2 रन बटोरे। इसी 2 रनों की मदद से स्माइरा 11 से सदगुरु सीमेंट सप्लाईज पारगांव टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 26 रन। 10 गेंदे और चाहिए, 27 रनों की आवश्यकता। रात्रि के ठीक 3:53 का समय, कि लगभग 4 बजे के करीब यह समय आप जाता हुआ। चलिए इस बार लगा है बल्ले का बाहरी किनारा, ट्यू टर्न मैच को देते हुए टर्निंग पॉइंट विकेट इस मैच में। बैट्समैन लौटेंगे प्रफुल्ल मैदान से बाहर।
समाप्त 26, 9 गेंदे 27, यानी कि 9 त्रिक 27। मिडिल ऑर्डर की सबसे मजबूत कड़ी जिसे कही जाती है। तो बैट्समैन आप देख सकते अक्षय आतिश मात्रे, माफ कीजिएगा, आते हुए बल्लेबाजी के लिए टीम के प्रमुख ऑलराउंडर में से एक जाने जाते हैं। बढ़िया कैच भी उन्होंने पकड़ा अपने ही फॉलो थ्रू में। 9 गेंदें चाहिए 27, पहली गेंद फेस करेंगे और इस बार भी बाहरी किनारा। व्हाट अ ग्रेट बॉलिंग बाय द बॉलर रोहित केदारी, एक के बाद एक विकेट तुचल में आया। यही स्थिति कुछ नजर आ रही है। हुआ टोटल तीसरा करारा झटका। यानी कि 4 गेंदों में सिर्फ 6 रन। पहली गेंद के ऊपर बाउंड्री मिली थी। उसके बाद रोहित केदारी ने क्या दमदार गेंदबाजी की है। नए बैटर आते हुए बल्लेबाजी के लिए भूषण पाटिल, कन्हैया शेठ पाटिल इनके सुपुत्र, श्री सदगुरु सीमेंट सप्लायर्स पारगांव के सर्वे सर्वा कन्हैया शेठ पाटिल के सुपुत्र भूषण पाटिल बल्लेबाजी करने के लिए नंबर 5 के पोजीशन पर। 8 गेंदे 27, एक हाथ बड़ा हिट मैच में वापसी कर दे सकता है पारगांव 11 टीम को। जब तक आतिश है तब तक मैं कुणाल है, जब तक तब तक यहां पर चिंता की लकीर नहीं होगी। 1 रन तो पूरा, क्या दूसरे की कोशिश, तू मैं रोक दिया है। एक ही मिलेगा। 7 गेंदे 26, एक छकड़ी तो 20 रह सकते हैं। एक डॉट बॉल फिर 26 रहेंगे। कुणाल तारेकर के मन में क्या रणनीति है आने वाला समय ही बता पाएगा। वैसे तो आखिरी गेंदबाज डेफिनेटली पता है कि मस्कर गेंदबाजी करेंगे, जब बाएं हाथ के गेंदबाजी के लिए बिल्कुल जाने जाते हैं। और क्या कमाल के खिलाड़ी तैयार किए हैं, सभी आदात देख सकते हैं। क्या कमाल के उन्होंने फील्डिंग गेंदबाजी की है, बल्लेबाजी भी दमदार देखने को मिली। 7 बॉल 26। और इस बार फुल टॉस और सीधा गेंद जाएगी सीमा रेखा पार 6 रनों के लिए, यानी कि मैच अभी भी ऑन है। आने वाली 6 गेंदें चाहिए 20 रन। अच्छे सर्वगुण संपन्न है डीजे, आपका स्वागत है। प्रमोद, क्या है ना कि डे मैचेस कम हो गए और ना ज़्यादा नाइट है। पहले फरवरी तक डे कॉमेंट्री करना पड़ता था, आज दिसंबर से 1 तारीख से नहीं नाइट टूर्नामेंट शुरू हो गई। क्या है, काम वाले उठते हैं 5 बजे, हम जाते हैं सोने को। ये टीमों का भी ऐसा ही हो चुका है। क्या बोलता है बंटी? पहले डे, अब तो नाइट का तो काफी कमाल का क्रेज बढ़ चुका है। मीटर आया फिर 1 लाख के बजाय डीजल सिर्फ 14-15 हजार बिल आता है। 33 रन 3 विकेटों के नुकसान पर। वैसे अब 1 जनरेटर पे काम हो रहा है, पहले 3-3 जनरेटर लगते थे। ये लाइट वाइट आई। चलिए यहां पर 6 गेंदे और 20। कौन करेगा किस पे वार और कौन करेगा पलटवार? सुपर 4 के लिए दावेदारी कोई छोटा मोटा मैच नहीं है। ये मैच ट्रॉफी तक लेकर जाने वाला महत्वपूर्ण मैच है। दोनों भी टीमों के समर्थक अभी अभी जगे हुए, लेकिन जो सामने वाले दर्शक अभी भी ये लगता है ओ 6 गेंदों में 20 चाहिए थे। पहली गेंद के ऊपर घुमाव दिया, स्ट्राइक देना चाहते थे वहां पर कुणाल को, लेकिन डॉट बॉल की समाप्ति। जगदीश मस्कर, बढ़िया एक्शन है इस गेंदबाज का। और खतरनाक टर्न आई नजर ये गेंद।
इस बार चलिए आप ट्रैकर की बॉल, एक रन लेना चाहेंगे, वहां पर जरूरत भी नहीं समझते वैसे दूसरे की, क्योंकि यहाँ पर सेट है खुद और भूषण ने अपना काम मात्र तमाम कर दिया है, जहां पर 4 गेंदे 19 रनों की जरूरत, यानी कि लगभग देखा जाएगा 3 छक्के भी मारेंगे तो फिर एक सिंगल निकालनी ही पड़ेगी। लेकिन देख लेंगे 1-2 छक्के अगर पहले शुरुआत ही आते हैं तो फिर प्रेशर बना रहेगा। देखेंगे इतने रात्रि में क्या ये ठंडी उड़ाने वाला ये मैच होगा। अभी तो बैलेंस है, जब तक का कुणाल है तब तक मैच अभी भी ऑन है। 4 गेंदे 19 की जरूरत, फील्डिंग में बदलाव, स्विच हिट रिवर्स के लिए खिलाड़ी तैनात किया गया है। अलग रणनीति के तहत इस बार चलना चाहती है स्मायरा 11, माफ कीजिएगा भैरवनाथ प्रसन्न सावलेश्वर 11 सावली टीम। अब ट्रैकर की बॉल उठाकर मारा है, फ्लैट हिट, ये छकड़ी मिली है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से। बिल्कुल यहां पर शानदार छक्का मिलता हुआ 6 रनों की मदद से टीम का स्कोर आगे पहुंचा है। 40 रनों के ऊपर जीतने के लिए अब यहां पर जरूरत होगी 3 गेंदे और 13, 3-13 किसके होंगे? 3-13 या होंगे सदगुरु स्मायरा 11 से सदगुरु सीमेंट सप्लाईज पारगांव के 3-13, या होंगे इस मैदान के अंदर आप देख सकते हैं भैरवनाथ प्रसन्न 11, वहां पर सावलेश्वर 11 सावली टीम के। 3 में चाहिए 13, एक एक गेंद इंपॉर्टेंट है दोनों भी टीमों के लिए। दोनों भी टीमों के समर्थकों की छाती में थोड़ी सी धक धक हुई होगी, क्योंकि आखिरकार जीतेगा कौन? बोला तैयार। और इस बार चलिए डॉट बॉल की समाप्ति, और ये लीजिए बिल्ला खुश होता हुआ। तो कमाल की गेंदबाजी नजर आती हुई आखिरी 2 गेंदे बची है। ये रंगा बिल्ला की जोड़ी, हीरा पन्ना किधर है देखो। 2 गेंदे और 13, एक खराब गेंद यहां से मैच को वापसी दे सकती है, लेकिन इतनी बड़ी गलती तो करने वाले हैं नहीं गेंदबाज। लेकिन देखेंगे क्या होगा इस मैदान में। 2 गेंदे 13, ये भी डॉट बॉल, बैक फुट पर जाकर पंच करने का प्रयास, और इसी के साथ डॉट बॉल की समाप्ति। अब 1 गेंद बची और चाहिए 13 सुपर 4 के लिए। भैरवनाथ प्रसन्न सावलेश्वर 11 सावली टीम का रास्ता बिल्कुल यहां पर क्लियर नजर आता हुआ। और चलिए इसी के साथ 9 रन से ये मैच जीता और सीधा सुपर 4 में क्वालिफाई भैरवनाथ प्रसन्न।